झालं? काय देत ना नाही काय मोडला तो. एवढी ओरडले बिचारी डोळ्यातून पाणी येत होतं. नमस्कार मंडळी, मी अभिषेक आपलं स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे की संगमेश्वर टॉक. तर मित्रांनो, खूप दिवस झाले आपण ब्लॉग शूट केला नव्हता. तर आज पुन्हा एकदा खूप दिवसांनी आपण ब्लॉग शूट करतो. आजचा ब्लॉग हा खास आहे, माझ्यासाठी खास आहे, आपल्या सर्वांसाठी खास आहे. कारण की आज आपल्याला आहे वेडिंग शूट. आणि वेडिंग शूट कोणाचं आहे की आपल्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आपले लोकप्रिय आमदार शेखरजी निकम सर यांच्या कन्येचं आज आपल्याकडे वेडिंग शूट आहे. सो आपण आता त्यांच्या निवासस्थानाची तेच बाहेर आहोत. आता सध्या मी एकटा आलो आहे, माझे अजून 2 पार्टनर येत आहेत. आज आहे 17 फेब्रुवारी आणि शूटचा आमचा पहिला दिवस आहे. आज आपल्याकडे इथे मेहंदी आहे आणि त्यांचे काहीतरी थोडेफार रिच्युअल्स आहेत. सो त्यासाठी आपण इथे आलोत. सकाळचे वाजलेत आता 8:30. तर चला मित्रांनो, आतमध्ये जाऊया. खूप भारी असं डेकोरेशन पण केलं आहे आणि तुम्हाला इथून पुढचे 2-3 दिवस कसं आम्ही वेडिंग शूट करतो आहे आणि कसे कोण मोठे गेस्ट येणार आहे ते सगळे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. चला आता आपण जाऊया आतमध्ये. तर आपण आता एंटर करतो आहे. हा आहे सुंदरसा एंट्रीचा गेट. माणसाचा सेटअप चालू केल्याने अक्षय माडिक आता इकडे नंदू पण सेटअप करतोय. हां, मॅन फ्रॉम चिपळूण. पुढे Ready? 1, 2, 3 go. 1, 2, 3 go. चला डन. पेन चालत मागे. अभि आता आम्हाला फोटो घ्यायचा. बोललास तरी चालतंय. प्रतीक्षा मला फोटो
तर अशा प्रकारे हा म्हाकूचा कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे. अक्षय माडिक, चला आपण आता दुसऱ्या प्रोग्रामची तयारी करूया. ओके, आता इथे होणार आहे मेहंदीचा प्रोग्राम. तर थोडा वेळ आता आपल्याला रेस्ट आहे. आपण मस्त की नाश्ता वगैरे करूया, कारण काहीच खाल्लं नाही सकाळपासून. तर आपण आता डायरेक्ट भेटूया मेहंदीच्या प्रोग्रामसाठी. मी द्राक्ष आहे माडिक नाश्ता करताना. तर इकडे आता मेहंदीचा कार्यक्रम चालू झाला आहे. ब्राईड पण टायमिंगमध्ये आल्यात रेडी होऊन. आम्ही बसलो असं टाईमपास करत. तर आता मेहंदीचा कार्यक्रम चालू होईलच. तर आपण आता मेहंदीचं शूट चालू करूया. एवढी ओरडले बिचारी, डोळ्यातून नुसतं तिचं पाणी येत होतं. ते बघून मग मला खूप वाईट वाटलं. मग मी धपाटे दिले. धपाटे दिल्यावर आम्ही बॅग भरली आणि घराच्या बाहेर निघाला. चालला मी चाललो. आणि मग त्या स्पर्धा सुरू झाल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या. आणि त्याच्यामध्ये मग आमची एवढी स्पर्धा आहे असायची की मोठ्यांपासून छोटे सगळेच त्याच्यात भाग घ्यायचे. विशेषतः नाना आमचे सगळं आम्हाला मटेरियल द्यायला खूप उत्साही असायचे. आणि विशेष म्हणजे जेव्हापासून स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून आमच्याकडे आमचा नंबर पहिला असायचा. आणि ते 5च आर्टिस्ट असायचे. पण दरवर्षी आम्ही पिशवी पेटली आणि तिथे जवळ सिलेंडर होता. म्हणजे मला काय करायचं सुचेच ना. मी धावत गेले, बघितलं मुक्त कॉटवर टाचून पटापट सगळं विजवलं. ही मुलं खूप दंगा करायची, खूप मस्ती करायची. मला यांच्या पाठीमागे खूप पळायला लागायचं. We like it. Beautiful. We love it. Yeah, it's really nice. We have beautiful houses here, lovely people, lovely food. We're very happy. Unfortunately, I know. It's amazing timing. We're very lucky. काय झालं काय देत ना ड्रोन ड्रोन आणणार नाही मी आता उद्या. तुला काय उडवायचं? ड्रोन उडवायचा करायला बघ काय काय आहे त्यांच्याकडे आयटम. सायकल मला जरा सायकल बघा डेकोरेशन केलेली. सायकल करून आण. तर अशा तऱ्हेने आजचा आमचा पहिला दिवस संपलेला आहे. मेहंदीचा कार्यक्रम जो आम्ही आलेलो सकाळी तो आमचा आत्ता संपला आहे. आणि हा सेटअप तुम्ही बघताय हा आहे उद्यासाठी. उद्या आहे हळद संध्याकाळी. तर हळदीसाठी खूप छान असा डेकोरेशन केलं आहे. उद्याच्या शूटसाठी मजा येणार आहे. तर चला आपण आता निघूया. नमस्कार. चला पॅकअप वगैरे झालं. चला तर आपण आता भेटूया उद्या हळदीमध्ये. उद्या हळद आहे रे, या लवकर 9 वाजता सकाळी. गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे दिवस दुसरा आणि तुम्हाला माहितीच असेल की आम्ही कालपासून इथे शेखर सरांच्या इथे घरी आम्ही शूटसाठी आलो आहे. वेडिंग शूट आहे. तर काल मेहंदीचं शूट कंप्लीट झालं आहे आणि आज आहे मुहूर्तमेढ आणि संध्याकाळी आहे हळद. सो त्यासाठी आम्ही आता रेडी झालो. तर आता जाऊया आपण फटाफट आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो काय काय डेकोरेशन केलं आणि त्यांची कशी कशी तयारी झालं आहे. तर बघा हा आहे आजचा संध्याकाळसाठी हा सेटअप. इथे हळदीचा प्रोग्राम आहे, बंगाली थीम असणार आहे. आणि इकडे तर आता सकाळी पहिला आधी बांगड्या भरायचा कार्यक्रम आणि नंतर मुहूर्तमेढ आहे. त्यासाठी असं अक्षय पण रेडी होत आहे. आमच्याकडे स्पेशल गेस्ट आले आमच्यासोबत, मधुरजी आंबरे. आज आम्हाला मदतीला ते पण आलेत, काल नव्हते. तर आज मधुर पहिल्यांदाच कॅमेरा घेऊन आहे. तर इथे संध्याकाळी आम्ही थांबणारे 4 जण
आणि आमची बाकीची टीम जाणार आहे चिपळूण ओळीमध्ये. तर तिकडे पण संध्याकाळी हळद आहे ग्रूम साईडने अक्षयदादाकडे. सो अर्धी टीम इथे थांबेल, म्हणजे मी इथे थांबणार आहे आणि आमची अर्धी टीम जाणार आहे चिपळूणमध्ये. तर तिकडचे फुटेजेस बघूया ना, मी सांगेन शूट करायला जर जमले तर. पण इथलं तरी तुम्हाला संध्याकाळचा माहोल बघायला मिळेलच. दोघांनी आहे ना एकदम तर तुझ्याकडे बघ कॅन्डिडेट स्माइल माझ्याकडे बघ ना, तू तिकडे बघ. तर हे सगळं आहे आपल्या हळदीचं डेकोरेशन. इथे वरती हळद लागणार आहे आणि त्यानंतर ब्रायडल शॉवर इथे होईल. आणि हा सगळा सेटअप आहे तो कोळेकर यांचा, राज मंडप डेकोरेटर्स. आणि आपला साऊंड आहे तो चिपळूणचे कमलेश दादा कोकाटे यांचा. खूप भारी असं डेकोरेशन केलं आहे, बेंगाली थीम. पहिला डोळे ओपन करू नको, अकॅडमी कॅमेरा लोक. 1 2 3 सांगू कोण परत येत नाही व्यवस्थित. थांबा तर थांबीचा बघ तिकडे त्या कॅमेराकडे. बस आप्तेष्ट आणि मित्रपरिवार आपण सर्वांनी भोजनाचा देखील आस्वाद घ्या. चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी मुक्ता
जाम भारी एक नंबर. तर मंडळी अशा प्रकारे आमचं हळदी शूट पण झालंय. आत्ताचे वाजले तर 11:30 झालेत आणि आमचं 11:30 वाजता पॅकिंग झालंय. तर चला मस्त एकदम शूट झालंय एकदम भारी एक नंबर आणि खूप भारी अशी कोऑपरेटिव्ह फॅमिली आहे निकम फॅमिली. म्हणजे खूप मजा आली शूट करायला. तर आपण आता उद्या तर ह्यांच्याकडे ब्रेक आहे. उद्या काही फंक्शन नाही आहे. डायरेक्ट परवा भेटू वेडिंग डेच्या दिवशी. तर चला आपण आता निघूया घरी जाऊया. तर हे बघा इकडे ग्रूमचं आवरलं आहे. आत्ताचे वाजले सकाळचे 6 आणि आम्ही चाललो होतो वेडिंगच्या लोकेशनवरती. हॉटेलवरून जस्ट चेकआउट केलेलं. तर विधी सकाळी लवकर असल्यामुळे त्याचं पहाटे उठायला लागले. सो आमचं सध्या आता पॅकअप चालू आहे. पॅकअप करून आम्ही आता निघू. चलो. स्माइल नको थोडं हलकीची स्माइल. रेडी रेडी 1 2 3 उपस्थित सर्व पाहुणे मंडळींचं
आणि सकाळपासून आत्ता मला वेळ मिळाला आहे ब्लॉग शूट करायला. तर खूप अशी गर्दी होती, तुम्ही अशी बघितलं असालच. आत्ता कुठे गर्दी म्हणजे कमी झाली, ऑलमोस्ट संपलेच आहे. तर आत्ता कुठे आम्ही थोडासा फ्री झालो आहे, तर म्हटलं आपण अपडेट करूया. आम्ही इकडे जे 2-3 दिवसामध्ये जे काही क्लिक्स केलेले ते आम्ही सेम डे एडिट करून इथे स्क्रीनवरती शो केले. सगळ्या फॅमिलीचे पोर्ट्रेट्स अँड ऑल. तुला कुठे हिंट लागली की घे 7,500. अरे मग हा ओढायचा पैसे देऊन चप्पल टोटल किती घ्यायचे मला माहिती. Thank you.